तुमची अटेंडन्स चॅटबॉक्समध्ये टाका सगळ्यांनी. रोल नंबर आणि नाव. जे जे नवीन जॉईन होतील त्याला मला सांगा सगळ्यांनी अटेंडन्स चॅटबॉक्समध्ये टाका तुमची. रोल नंबर आणि नाव तुमचं. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, प्रिन्सिपल्स ऑफ सिस्टम काय असतात. ओके. त्याच्यानंतर सर्व्हिस लाईफ सायकल म्हणजे काय असते, त्याच्यानंतर फंक्शन्स काय कशाला म्हणतो आपण, प्रोसेसेस कोणत्या कोणत्या असतात किंवा प्रोसेस आपण कशाला म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ओके. तर इथेच आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला होता. फर्स्ट चॅप्टरचं नाव होतं IT सर्व्हिस मॅनेजमेंट. ITSMचं जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये आपण सगळे जे पॉईंट होते फर्स्ट चॅप्टरमध्ये ते आपण सगळे बघितले. ओके. सर्वात फर्स्ट पॉईंट होता इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सर्व्हिसेस म्हणजे काय असतं, बिझनेस प्रोसेसेससाठी स्ट्रक्चर कसं असतं, दोन प्रिन्सिपल्स बघितले, प्रिन्सिपल्स ऑफ सर्व्हिस मॅनेजमेंट कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर तुमच्या सिस्टमचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर सर्व्हिस लाईफ सायकल म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये 5 स्टेजेस कोणते आहेत, आणि फंक्शन्स आणि प्रोसेस म्हणजे काय असतं. ओके. तर इथे तुमचा फर्स्ट चॅप्टर संपलेला होता. आता आपण या लेक्चरला काय करणार आहोत, नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. ओके. फर्स्ट युनिट मधला चॅप्टर नंबर सेकंड. सेकंड चॅप्टरचं नाव आहे सर्व्हिस स्ट्रॅटर्जी प्रिन्सिपल्स. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते पॉईंट बघायचे ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय असतं. त्याच्यानंतर बघायचं आहे सर्व्हिस असेट्स कसे युजफुल आहेत जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस चालवता. ओके. किंवा जेव्हा तुम्ही सर्व्हिसची स्ट्रॅटर्जी फिक्स करता त्यावेळेस सर्व्हिस असेट्स जे असतात ते कसे इम्पॉर्टंट असतात, म्हणजे किंवा त्यांचा रोल काय असतो हे तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरच्या रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस स्ट्रक्चर कसं फिक्स करतात हे तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर 4 P's ऑफ स्ट्रॅटर्जी हे तुम्हाला बघायचं आहे. सर्व्हिस गव्हर्नन्स म्हणजे काय असतं ते बघायचं आहे. आणि PBA सिस्टम, इट मीन्स पॅटर्न ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी सिस्टम काय असते हे तुम्हाला बघायचं आहे. ओके. तर छोटासा चॅप्टर आहे. आपण सर्वात फर्स्ट पॉइंट पासून चालू करूया. ओके. सर्वात फर्स्ट पॉइंट आहे व्हॅल्यू क्रिएशन. ओके. आता व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय असतं बघा. व्हॅल्यू क्रिएशन, द क्रिएशन ऑफ व्हॅल्यू इज अ प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेस एंटिटी. ओके. कुठलीही बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल तर सर्वात फर्स्ट तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे, दॅट इज युअर व्हॅल्यू क्रिएशन. आता एक्झाम्पल तर सांगतो तुम्हाला. आपल्या चॅप्टरचं नाव आहे सर्व्हिस स्ट्रॅटर्जी प्रिन्सिपल्स. पहिल्यांदा सर्व्हिस स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असतं ते तुम्हाला क्लिअर करतो. सर्व्हिस स्ट्रॅटर्जी म्हणजे काय असतं, ज्यावेळेस एखादी सर्व्हिस आपण कस्टमरला प्रोव्हाइड करण्याचा विचार करतो. ओके. ते कोणतीही ॲक्च्युअलमध्ये काय असतं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करत नसतो. आपण फक्त काय विचार केलेला असतो की अशी अशी सर्व्हिस आहे की आपण नवीन बिझनेस ओपन करायचा विचार करत असतो. तर त्यावेळेस आपलं प्लॅनिंग कसं असेल, आपलं टार्गेट काय, आपलं ऑब्जेक्ट काय हे फिक्स करणं, दॅट इज युअर सर्व्हिस स्ट्रॅटर्जी. ओके. सर्व्हिस स्ट्रॅटर्जी कशाला म्हणतात परत सांगतो, की ज्यावेळेस तुम्ही नवीन बिझनेस ओपन करता, ओके, कोणतीही सर्व्हिस कस्टमरला देण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय असेल, एम काय असेल, टार्गेट काय असेल आणि तुम्हाला कोणते गोल्स अचीव करायचे आहेत. ओके. आणि ते अचीव करण्यासाठी तुम्ही कोणतं प्लॅनिंग करताय. ओके. सो दिस ऑल स्टेप्स आर सर्व्हिस स्ट्रॅटर्जी. याला म्हणजे काय, तुम्ही सर्व्हिसची स्ट्रॅटर्जी फिक्स करताय म्हणजे काय, कसं प्लॅन करायला लागेल, जर मला हे गोल अचीव करायचं असेल तर मला कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवायला लागतील. ओके. या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या समोर ठेवून मी काय करतो, माझी स्ट्रॅटर्जी फिक्स करतो. सो दिस इज सर्व्हिस स्ट्रॅटर्जी. त्याच्यानंतर त्यातला पॉईंट होतो दॅट इज व्हॅल्यू क्रिएशन. ओके. व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय असतं, की तुम्ही तुमच्या जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना कसं सेल करता. ओके. आणि ते सेल करण्यासाठी कस्टमर्सला कसं अट्रॅक्ट करता. ओके. इट मीन्स वॉट, जर तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट चांगले जास्तीत जास्त सेल करायचं आहे मग तुम्हाला काय करायला लागते, कस्टमरला अट्रॅक्ट करायला लागते. इट मीन्स वॉट, तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू क्रिएट करावी लागते जेणेकरून तुमचं प्रोडक्ट कस्टमर काय करेल, परचेस करेल. ओके. सो दॅट इज युअर व्हॅल्यू क्रिएशन. ओके.
व्हॅल्यू क्रिएशन मध्ये 2 पॉईंट्स अजून येतात. पहिले येतात ते म्हणजे युटिलिटी आणि सेकंड येतं ते म्हणजे वॉरंटी. ओके, आता युटिलिटी आणि वॉरंटी हे कशावर डिपेंड करतं, तर तुमच्या प्रोडक्टवर डिपेंड करतं. आता प्रोडक्टची व्हॅल्यू क्रिएट करायची, इट मीन्स काय करायचं, त्याची युटिलिटी वाढवायची. तुमची जी प्रोडक्ट आहे त्याचं प्रोडक्टची युटिलिटी वाढवायची आणि त्याचा जो वॉरंटी पिरियड आहे तो वाढवायचा. इट मीन्स वॉट, तुम्ही तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू क्रिएशन केलं म्हणजे काय, हे जर दोन गोष्टी तुम्ही जर वाढवताय, तुम्ही तुमच्या प्रोडक्टची युटिलिटी वाढवताय आणि तुमच्या प्रोडक्टची वॉरंटी वाढवताय, गॅरंटेड तुम्ही प्रोडक्ट सेल करताय मार्केटमध्ये, तर ते काय करतं, तुमच्या प्रोडक्टचा व्हॅल्यू क्रिएट करतं. जेणेकरून ते क्रिएट झाल्यानंतर तुमच्याकडे काय करतात, कस्टमर्स अट्रॅक्ट होतात. ओके, युटिलिटी म्हणजे काय असतं बघा, युटिलिटी इज द फंक्शनॅलिटी ऑफर्ड बाय द सर्व्हिस दॅट मीट्स अ स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. ओके, कस्टमरचा स्पेसिफिक रिक्वायरमेंट युटिलिटी कशाला म्हणतो, अशी फंक्शनॅलिटी ओके जी सर्व्हिस कडून मिळते. कधी मिळते, ज्यावेळेस कस्टमरच्या तुम्ही सगळ्या रिक्वायरमेंट किंवा स्पेसिफिक रिक्वायरमेंट फुलफिल करता त्यावेळेस मिळते. सो दॅट थिंग, दॅट कन्सर्न इज युटिलिटी. ओके, so utilities are also often referred to as what does a product or service means. Okay, so actually तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कशाच्या रिलेटेड आहे किंवा ते ऍक्च्युअल मध्ये कोणतं प्रोडक्ट आहे, ओके, त्याच्यावर पण तुमची युटिलिटी काय असते किंवा फंक्शनॅलिटी असते ते डिपेंड करत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे ते म्हणजे वॉरंटी. ओके, वॉरंटी म्हणजे काय असतं, तुम्ही एखादी कमिटमेंट असते किंवा तुम्ही म्हणू शकता गॅरंटी म्हणू शकता अबाउट युअर प्रोडक्ट. म्हणजे काय असतं, वॉरंटी असते. ओके, तुम्ही तुमच्या प्रोडक्टची श्युरिटी देता किंवा तुम्ही तुमच्या प्रोडक्टची गॅरंटी देता किंवा तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या रिलेटेड कस्टमरला काय करता, कमिटमेंट करता. सो दॅट कमिटमेंट, दॅट गॅरंटी, दॅट श्युरिटी ऑफ युअर प्रोडक्ट, श्युरिटी ऑफ युअर क्वालिटी, तीच काय असते, तुमची वॉरंटी असते. ओके, जर युटिलिटी इट मीन्स तुमच्या प्रोडक्टची फंक्शनॅलिटी वाढवलात, स्पेसिफिक काम करण्यासाठी, स्पेसिफिक कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी तुम्ही त्या रिलेटेड प्रोडक्ट डिझाईन केलात. ओके, फंक्शनली तुमचं प्रोडक्ट तसं वर्क करत असेल जशा कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतील त्याच्याप्रमाणे, तर तुमचं प्रोडक्ट काय आहे, तुमच्या प्रोडक्टची युटिलिटी काय चांगली आहे. आणि सेकंड म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या रिलेटेड कमिटमेंट करत असाल कस्टमर सोबत किंवा तुम्ही तुमच्या प्रोडक्टची गॅरंटी देत असाल, तर काय हे सेकंड एलिमेंट आहे, दॅट इज युअर वॉरंटी. जे युटिलिटी आणि वॉरंटी हे जे दोन कन्सर्न्स जे आहेत किंवा दोन जे पॉईंट्स आहेत ते तुमच्याकडे जर चांगले असतील तर तुम्ही काय करता, तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू क्रिएट चांगली करू शकता. ओके, सो व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर युटिलिटी म्हणजे काय असतं, वॉरंटी म्हणजे काय असतं हे पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे याच्यातला तो म्हणजे सर्व्हिस असेट्स म्हणजे काय असतं. ओके, आता बघा बेसिकली असेट्सचा मिनिंग काय होतो तुम्हाला माहिती आहे. असेट्स म्हणजे काय असतं, कोणाला माहिती आहे असेट्स म्हणजे काय असतं. असेट्स म्हणजे काय असतं सांगा, ऐकला असेल वर्ड तुम्ही. बोला, असेटचा मिनिंग काय होतो. कोणालाच माहित नाही असेटचा मिनिंग काय असतं ते. असेट म्हणजे काय असतं, कशाला बोलतो आपण. बघा मी तुम्हाला सांगतो, मी सांगतो ठीक आहे. असेट्सचं मिनिंग काय असतं तेव्हा आपण सर्व्हिस असेट्स कशाला म्हणतो. सर्व्हिस असेट म्हणजे काय असतं, इट इज एनी रिसोर्सेस और वी कॅन से दॅट कॅपॅबिलिटी दॅट कुड कॉन्ट्रीब्यूट टू डिलिव्हरी ऑफ अ सर्व्हिस. ओके, असा कुठलाही रिसोर्सेस किंवा अशा कुठल्याही कॅपॅबिलिटीज ज्या कॉन्ट्रीब्यूट करतात डिलिव्हरी ऑफ अ सर्व्हिस. ओके, ज्यावेळेस सर्व्हिस डिलिव्हर होते त्यावेळेस त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. असे एनी कुठलेही रिसोर्सेस असतील, अशा कुठल्याही कॅपॅबिलिटीज असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, सर्व्हिस असेट्स म्हणतो. ओके, इन शॉर्ट असेट्स कशाला म्हणतो आपण, रिसोर्सेस ना किंवा त्या कॅपॅबिलिटीज ना आपण काय म्हणतो, असेट्स म्हणतो. ओके, मग ते रिसोर्सेस किंवा कॅपॅबिलिटीज कोणते कोणते असतात, तर रिसोर्सेस कोणते कोणते असतात बघा. फायनान्स असतं,
तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तुमचे ऍप्लिकेशन्स असतात किंवा तुमच्याकडे असलेली इन्फॉर्मेशन असते. ओके, दीज आर रिसोर्सेस. ओके, हे काय तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत. आणि तुमच्या कॅपॅबिलिटीज काय असं असतं की तुमची मॅनेजमेंट असेल, तुमचं ऑर्गनायझेशन असेल, तुमच्याकडे असणारे स्टाफ मेंबर्स असतील. ओके, किंवा तुमच्याकडे किती मॅन पॉवर आहे, हे काय तुमचे कॅपॅबिलिटीज आहेत. ओके, सो हे रिसोर्सेस आणि कॅपॅबिलिटीज ज्या काय आहेत त्यांनाच तुम्ही काय म्हणू शकता, तुमचे सर्व्हिसचे असेट्स म्हणू शकता. ज्याच्यावर ज्या रिसोर्सेसचा यूज करून तुम्ही काय करता, तुम्ही तुमची जी डिलिव्हरी आहे किंवा तुम्ही तुमची सर्व्हिस डिलिव्हर करू शकता कस्टमर पर्यंत. ओके, ज्या रिसोर्सेसचा किंवा ज्या कॅपॅबिलिटीजचा यूज करून तुम्ही तुमची सर्व्हिस डिलिव्हर करू शकता कस्टमर पर्यंत, त्या रिसोर्सेसना किंवा त्या कॅपॅबिलिटीजना आपण काय म्हणतो, सर्व्हिस असेट्स म्हणतो. मग सर्व्हिस असेट्स कोणते कोणते आहेत? तुमचं फायनान्स असेल, इट मीन्स तुमचा पैसा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, ऑर्गनायझेशन ते असेल, तुम्ही कोणतं ऍप्लिकेशन यूज करता, तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन यूज करता, हे काय रिसोर्सेस आहेत. ओके, आणि तुमचं कॅपॅबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत, की तुमचं मॅनेजमेंट कसं केपेबल आहे, की तुमचं ऑर्गनायझेशन किती केपेबल आहे, तुमचं नॉलेजेबल पीपल किंवा नॉलेजेबल स्टाफ तुमच्याकडे कसं आहे. ओके, हे काय आहेत तुमच्याकडे, तुमच्या कॅपॅबिलिटीज आहेत. ओके, सो सर्व्हिस असेट्स डिपेंड कशावर करतं, की तुमच्याकडे किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किती एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे किंवा किती नॉलेजेबल पर्सन आहे. ओके, आणि तुम्ही तुमच्या सिस्टमला आणि प्रोसेसेसना किती इफिशियंटली प्रोसेस करता किंवा तुम्ही तुमची सिस्टम कशी चालवता याच्यावर डिपेंड करतं तुमचे सर्व्हिस असेट्स तुम्ही कसे यूज करता. ओके, तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला कव्हर करावे लागतात सर्व्हिस असेट्समध्ये. ओके, व्हॅल्यू क्रिएशन झालं, सर्व्हिस असेट्स म्हणजे काय असतं ते सांगून झालं. त्याच्यानंतरचा आपला जो पॉईंट आहे दॅट इज सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, आता सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्ही म्हणाल, सर्व्हिस प्रोव्हायडर कोणाला म्हणतो आपण, जो सर्व्हिस प्रोव्हायडर करतो किंवा जो सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करतो दॅट इज युअर सर्व्हिस प्रोव्हायडर. फॉर एक्झाम्पल इंटरनेटचं एक्झाम्पल घ्या. ओके, आपल्याकडे दीपनेट असेल, हॅथवे असेल, हे काय आपले सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ठीक आहे, जे आपल्याला इंटरनेटची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तसंच आपण ह्याच्यामध्ये ITSM मध्ये काय आपल्याला जे आयटीच्या रिलेटेड किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड ते आपण जे काही आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते काय असतात, ITSM मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. ओके, मग सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये बेसिकली 3 टाइप्स असतात. पहिला टाइप असतो इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर, दुसरे असतात शेअर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर, तिसरे असतात एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, आता इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, जे ऑर्गनायझेशन थ्रू तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ओके, शेअर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, ज्यांच्याकडे समजा बघा तुमची जी सर्व्हिस आहे ती डिपेंड करते की वेगवेगळ्या रिसोर्सेसवर डिपेंड करते. मग ते रिसोर्सेस जे प्रोव्हायडर्स असतात ते वेगळे वेगळे असतात. इट मीन्स वॉज तुम्हाला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर सारे सर्व्हिस प्रोव्हायडरची गरज असते. सो 3-4 सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला एकच सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील. ओके, कंबाईंड सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील तर ते म्हणजे असं शेअर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, या सगळ्याचं एक्झाम्पल मी देणार आहे, मी तुम्हाला फक्त सांगतोय. एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, जी सर्व्हिस तुम्हाला ब्रोकर थ्रू मिळते, दॅट इज युअर एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, आता इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे काय असतात. ओके, बेसिकली तुमचे जे ISPs असतात ना, जे आता बघा तुम्ही समजा IT कंपनी थ्रू तुम्ही एखादी काय करताय, सर्व्हिस प्रोव्हाइड करताय. ओके, इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे काय, तुम्ही ऑर्गनायझेशन थ्रू तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय तुमच्या कस्टमरला. ओके, आता इंटरनल जे फॅक्टर्स आहेत म्हणजे बघा तुम्हाला ITची सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे, मग तुम्हाला काय पाहिजे, सर्वात फर्स्ट कन्सर्न तुमच्याकडे इंटरनेट अवेलेबल असलं पाहिजे, तुमच्याकडे सॉफ्टवेअर्स असले पाहिजे. ओके, मग ते सॉफ्टवेअर्स तुम्ही कुठून घेताय, कोणाकडून घेताय, तुम्ही इंटरनेट तुम्ही कोणाकडून घेताय, हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, तुमचं सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर असेल. ओके, हे काय तुमचे इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ज्या वेळेस तुम्ही ऑर्गनायझेशन थ्रू तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करता, मग तुमच्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिस प्रोव्हाइड कोण करतं, इंटरनली. तर हे सगळे ISPs असतात तुमचे किंवा तुमचे दुसरे सॉफ्टवेअर डिझाईन करणारे लोक असतात. ओके, हे काय तुमचे इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. ओके, शेअर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये आता बघा काही काही वेळेस असं असतं कस्टमरला एकच रिक्वायरमेंट असते किंवा एकच सर्व्हिस हवी असते. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ट्रेनचं एक्झाम्पल घ्या. ओके, मला काय करायचं आहे, इथून मुंबईला जायचं आहे. ओके, आता मला समजा ट्रेनमधून मला इथून मुंबईला जायचं आहे,
मी काय करणार, ट्रेनचं तिकीट बुक करणार. ओके, आता ट्रेनचं तिकीट बुक करायला माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर सॉफ्टवेअर थ्रू करू शकतो किंवा तिथे फिजिकली जाऊन करू शकतो. ठीक आहे, सॉफ्टवेअर थ्रू केलं तर तिथे सर्व्हिस प्रोव्हायडर माझा वेगळा असणार. मी जर डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन केलं तर तिथला सर्व्हिस प्रोव्हायडर माझा वेगळा असणार. ओके, भलेही ते दोघं सर्व्हिस एकच प्रोव्हाइड करतात, पण काय आहेत, वेगळे वेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. दोघांचं काम एकच आहे, दोघं तुम्हाला सेम सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, पण जो काय फायदा होतो, जो काय प्रॉफिट होतो, समजा जरी मी सॉफ्टवेअर मधून जर काय मी तिकीट माझे बुक केले, तरी पैसा हा मिळणार आहे त्या गव्हर्नमेंटलाच किंवा रेल्वे सर्व्हिस जी आहे त्यांनाच मिळणार आहे. मी ऑफिसमध्ये जाऊन जरी तिकीट बुक केलं तरी जो पैसा मिळणार आहे किंवा जो प्रॉफिट होणार आहे तो काय होणार आहे, त्या गव्हर्नमेंटवाल्यांनाच होणार आहे. म्हणजे काय, प्रॉफिटचा जो काय एरिया आहे तो दोघांना सेमच मिळणार आहे किंवा एकाच ठिकाणी प्रॉफिट तुमचा जमा होणार आहे. फक्त सर्व्हिस तुम्ही वेगळ्या वेगळ्या वेज थ्रू प्रोव्हाइड करतात. तुम्ही सॉफ्टवेअर थ्रू प्रोव्हाइड करताय, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये प्रोव्हाइड करताय. ओके, सो अशा टाईपची जी सर्व्हिस असते किंवा अशा टाईपचे जे सर्व्हिस प्रोव्हाइडर्स असतात, जे तुम्हाला एकच सर्व्हिस असते पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या वेज थ्रू तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि प्रॉफिट हा तो दोन्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर्सना कॉमन मिळतो किंवा एकाच ठिकाणी जमा होतो. अशा सर्व्हिस प्रोव्हाइडर्सना शेअर्ड सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणतात. ओके, त्याच्यानंतर एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर काय असतात. ओके, आता एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ब्रोकर्सचा पार्ट येतो. ओके, त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर. फॉर एक्झाम्पल कुठलंही आता एक्झाम्पल घ्या, तुम्हाला आता एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर कसं सांगू, तुम्ही समजा याचं शेअर मार्केटचं एक्झाम्पल घ्या. ओके, शेअर मार्केटमध्ये ब्रोकर असतात. ब्रोकर ते काय करतात, त्यांचं काम काय असतं, तुम्हाला त्यांना बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादे शेअर विकत घेता, मग ते कंपनीमध्ये तुमच्यामध्ये डील करत असतात. ते काय करतात, तुम्हाला ते शेअर विकत घेण्यासाठी मदत करत असतात. ओके, मग मदत करत ते हेल्प केल्यामुळे त्यांचा काय असतो, त्याच्या तुमच्या शेअर्समध्ये जर तुमच्या किंवा प्रॉफिटमध्ये त्यांचा काय असतो, पर्सेंटेज असतात. ओके, हे काय आहेत, एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. कंपनीचा आणि त्या ब्रोकरच्या कंपनी कस्टमरच्या मध्ये एक जो ब्रोकर असतो, ओके, ते काय असतात, तुम्हाला एक्सटर्नली सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट कंपनीशी करत नाही, तुम्हाला पहिलं ब्रोकरकडे जावं लागतं. ते शेअर विकत घेतले असं मग ते तुम्हाला ते सेल करतात. ओके, सो हे काय असतं, एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. ते ब्रोकर्स आपण एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. ठीक आहे, किंवा ऑर्गनायझेशनच्या बाहेर राहून तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, दीज आर एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर्स. ओके, कोणते कोणते पॉईंट आजच्या लेक्चरला सांगितले मी. सर्वात पहिलं होतं व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सर्व्हिस असेट्स कोणते कोणते असतात, त्याच्यामध्ये रिसोर्सेस आणि कॅपॅबिलिटीज कोणते कोणते असतात, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय असतं, 3 टाईपचे सर्व्हिस प्रोव्हायडर कोणते कोणते असतात. ओके, त्याच्यानंतर एक लास्ट पॉईंट आपण आजच्या लेक्चरला बघूया, तो म्हणजे सर्व्हिस स्ट्रक्चर काय असतं. ओके, किंवा सर्व्हिस स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे किंवा बघायचे ते बघा. आता सर्व्हिस स्ट्रक्चरमध्ये सर्वात पहिला पॉईंट होतो तो म्हणजे तुमचा बिझनेस, त्याच्यानंतर सप्लायर कोण कोण आहे, त्याच्यानंतर कस्टमर कोण कोण आहे. ओके, आणि अजून एक पॉईंट होतो तो म्हणजे सबस्टिट्यूटर कोण कोण आहे, आणि अजून एक असतो तो म्हणजे कॉम्प्लिमेंटर कोण कोण आहे. ओके, तर हे जे 5 पॉईंट आहेत ते तुम्हाला सर्व्हिस स्ट्रक्चर मध्ये बघायचे. ओके, एक मिनिट वेट. ओके, पहिला पॉईंट आहे बिझनेस. बिझनेसमध्ये काय, तुमचं ऑर्गनायझेशन असेल, ओके, किंवा तुमची जी इंडस्ट्री आहे ते म्हणजे तुमचा बिझनेस असतो. ओके, त्याच्यानंतर जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे कस्टमर. ओके, कस्टमर म्हणजे काय असतं, जे तुमचं मेन प्रोडक्ट आहे, जे तुम्ही ज्याला सेल करता, ते तुमचे कस्टमर्स असतात. ओके, सप्लायर्स म्हणजे कोण असतं, जे तुम्हाला प्रोडक्ट बनवण्यासाठी रॉ मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ओके, त्यांना तुम्ही काय म्हणता, सप्लायर्स म्हणता. ओके, आणि याच्यामध्ये अजून 2 पॉईंट मेन आहेत, ते म्हणजे सबस्टिट्यूटर म्हणजे कोण असतं आणि कॉम्प्लिमेंटर म्हणजे कोण असतं. ओके, सबस्टिट्यूटर कोणाला म्हणतात, तुम्ही स्टाफला तुम्ही सबस्टिट्यूटर बोलू शकता. कसं असतं, स्टाफ बघा सारखे सारखे चेंज होत असतात. चेंज झालेल्या वस्तू, तुमची मॅनपॉवर समजा तुमच्या ऑर्गनायझेशनला एक प्रोडक्ट बनवण्यासाठी 100 लोकांची एका वेळेस गरज असते. ओके, समजा 100 मधले काही लोक इफिशियंटली काम करत नसतील, मग तुम्ही काय करता, ऑर्गनायझेशनचे जे मेन मॅनेजमेंट असतं ते काय करतं, त्या लोकांना काढतं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांना सबस्टिट्यूट करतं. ओके, म्हणजे स्टाफ जो मेंबर्स असतात किंवा स्टाफमध्ये जे पर्सन असतात त्यांना तुम्ही काय म्हणू शकता, सबस्टिट्यूट म्हणू शकता. ओके, कॉम्प्लिमेंटर काय म्हणू शकता, ज्यावेळेस कधी कधी असतं बघा, तुम्हाला
समजा एखाद्या प्रॉडक्टची डिमांड काय असते तुमची वाढते एका वेळेस. ओके, मग ज्यावेळेस तुमच्या याची प्रॉडक्टची डिमांड वाढते त्यावेळेस काय करायला लागतं तुम्हाला तुमच्या प्रोडक्शनची जी कॅपॅबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे ती पण वाढवायला लागते. प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवायची असेल तुम्हाला काय तुमची मॅन पॉवर करून तुमच्या स्टाफमध्ये पण काय करायला लागते, वाढ करायला लागते. मग अशा वेळेस काय करतं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीची गरज लागते. ओके, म्हणजे काय एक्स्ट्रा पर्सन्स किंवा एक्स्ट्रा स्टाफची गरज लागते. ओके, त्यांनाच तुम्ही काय म्हणता, कॉम्प्लिमेंटर असं म्हणता. ओके, हे सगळे 5 मेन तुम्ही म्हणू शकता रिसोर्सेस आहेत ज्याच्यावर तुमचं सर्व्हिसचं स्ट्रक्चर डिपेंड असतं. ओके, सर्व्हिस स्ट्रक्चरमध्ये काय पहिला पॉईंट आहे बिझनेस. बिझनेस हा चालवण्यासाठी तुमच्याकडे सबस्टिट्यूटर असला पाहिजे, कॉम्प्लिमेंटर असले पाहिजे, कस्टमर असला पाहिजे आणि मेन म्हणजे सप्लायर असला पाहिजे. ओके, हे काय सर्व्हिसचं स्ट्रक्चर आहे. मध्ये बिझनेसचा टाकलात की चारही साईडला बिझनेसच्या तुम्हाला हे सगळे चारही पॉईंट्स दाखवायचे. कस्टमर आहे, सबस्टिट्यूटर आहे, कॉम्प्लिमेंटर आणि सप्लायर. ओके, ठीक आहे. बाकीचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. लिव्ह केला तरी चालेल मॅडम.